मतदानाच्या संदर्भात सध्या व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावर एक मेसेज फिरतोय आणि तो म्हणजे तुमचं नाव मतदार यादीत नसलं तरी तुम्ही मतदान करू शकता। त्यासाठी तुम्ही 7 नंबरचा फॉर्म भरून तुमचा मतदानाचा अधिकार बजावू शकता। खरंच हे शक्य आहे का? पाहूया बातमी मागील वास्तव। मतदार यादीत नाव नाही, चिंता नको, तरीही तुम्ही मतदान करू शकता। फॉर्म क्रमांक 7 भरून तुम्ही मतदान करू शकता। काय आहे व्हायरल मेसेज मागील वास्तव? मतदान ओळखपत्र नसलं किंवा मतदान यादीत नाव नसलं तरी फॉर्म क्रमांक 7 भरून तुम्हाला मतदान करता येतं, असा मेसेज सध्या सोशल मीडियावरून तुफान व्हायरल झालाय। पहा, हाच तो मेसेज आणि त्यातील हा मजकूर वाचा। एक महत्वाची सूचना, ज्यांचं नाव 2019च्या मतदार यादीत नाही किंवा ज्यांचं मतदार कार्ड बनलेलं नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही। तुम्ही तुमच्या 2 फोटोंसह आणि ओळखपत्रांसह मतदान केंद्रावर जा आणि 7 क्रमांकचा फॉर्म भरा की काम फत्ते, तुम्हाला सहज मतदान करता येईल। हा संदेश जास्तीत जास्त संख्येनं पुढे पाठवा। वंदे मातरम। सध्या आपण पाहतो की जवळपास सगळ्याच प्रसार माध्यमांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात जाहिराती दाखवल्या जात आहेत। त्यामुळे अनेक जणांमध्ये मतदान करण्याविषयी इच्छा जागृत होते। मात्र केवळ तुमची इच्छा असून चालत नाही, त्यासाठी तुमचं वय हे 18 वर्ष पूर्ण व्हायला हवं, ही पहिली अट। जरी तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असेल आणि मतदार यादीत तुमचं नाव नसेल तरीही तुम्ही मतदान करू शकता, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं तो मेसेज या निवडणुकीच्या काळात हजारोच्या संख्येनं पुढे फॉरवर्ड करण्यात आल्यानं जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। पुन्हा पहा या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय। एक महत्वाची सूचना, ज्यांचं नाव 2019च्या मतदार यादीत नाही किंवा ज्यांचं मतदार कार्ड बनलेलं नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही। तुम्ही तुमच्या 2 फोटोंसह आणि ओळखपत्रांसह मतदान केंद्रावर जा आणि 7 क्रमांकचा फॉर्म भरा की काम फत्ते, तुम्हाला सहज मतदान करता येईल। हा संदेश जास्तीत जास्त संख्येनं पुढे पाठवा। वंदे मातरम। मात्र आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर या किंवा अशा कुठल्या तरतुदीबाबत चाचपणी केली तेव्हा अशी कुठल्याही प्रकारची तरतूद तिथं आमच्या दृष्टीस पडली नाही। मात्र या फॉर्म क्रमांक 7 विषयी आणि या व्हायरल झालेल्या मेसेज विषयी निवडणूक आयोगानं दिलेलं स्पष्टीकरण आम्हाला मिळालं ते असं होतं। फॉर्म क्रमांक 7 कशासाठी? एखाद्या व्यक्तीच्या नावाबद्दल आक्षेप घेण्यासाठी, मतदाराचं स्वतःचं नाव वगळण्यासाठी, व्यक्तीच्या मृत्यू स्थलांतरानंतर यादीतून नाव वगळण्यासाठी। तेव्हा मतदान करण्यासाठी मतदाराचं मतदार यादीत नाव बंधनकारक आहे। यादीत नाव असलं आणि मतदार ओळखपत्र नसलं तर निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या इतर 11 ओळखपत्रांच्या आधारावर तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येतो। त्यामुळे नाव मतदार यादीत नसलं तरी 7 नंबरचा फॉर्म भरून मतदान करू शकता, हा दावा साफ खोटा आहे। तेव्हा अशा प्रकारे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही पोस्टवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहनही TV9 मराठी मतदारांना करतंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।